नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वाडा या कथेचा भाग 4 आणि अंतिम भाग. लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. या आधीचे तिन्ही भागांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की जयच्या मनात येते आपण आपल्या काळाला नक्कीच आमंत्रण दिले आहे. ती शक्ती खासच आपल्याकरिता आलेली आहे. जय आता भानावर आला. भोवताली मिट्ट काळोख होता. या अंधारात, या खोलीमध्ये आणखी कोणी असेल तर? जय धडपडला, घाबरला, गोंधळला. पटकन दिवे लावणे गरजेचे होते. त्याला उजेड हवा होता. जय पटकन दाराकडे धावला. दारामागे स्विचबोर्ड होता. बटन दाबले आणि खोलीतील दिवा पेटला. बाकीचेही दिवे लावून वाडाभर लख्ख प्रकाश करणे त्याला गरजेचे भासले. जर उजेड असेल तर त्याच्या व्यतिरिक्त कोणी इथं उपस्थित असेल, भटकत असेल तर कमीत कमी ते नजरेसमोर असेल. त्याची चाहूल आणि ते आपल्यापासून किती अंतरावर आहे हे तरी कळेल. जयने स्वयंपाकघरात जाऊन तेथील बल्ब पेटवला. जिन्यातील दिवासुद्धा त्याने चालू केला. जिन्याखालच्या मागे जाणाऱ्या गल्लीमध्ये दिवा नसावा. ती जागा जरा धोकादायक भासत होती. तिथे पाठीमागेच तो दरवाजा होता. तो उघडा असेल तर? पण अंधारात हे 20 फुटाचे अंतर थेट आपल्याला वैतरणीला घेऊन गेलं तर? पण दरवाजा उघडलाच तर सुटकेची एक किंचित का होईना आशा होती. जयने एक विजेरी शोधली. टीव्हीच्या खोलीमध्येच विजेरी सापडली. विजेरी चालू केली आणि प्रकाश झोत तलवारीगत त्याच्या हाती झळकला. अंधार कापत तो प्रकाश गोळा थेट शेवटी दारावर पडला. जमिनीवर शहाबाद फरशीचा विचित्र पॅटर्न तयार होत होता. जयने चेहऱ्यावरील घाम पुसत त्या दाराच्या दिशेने आगेकूच केली. दबक्या पावलांनी होत तो सावकाशपणे दाराजवळ आला. दाराला कमरेपासून वर गज होते. जयने आतून बाहेर हात घातला आणि कडीपर्यंत हात नेऊन पाहिला. साहजिक होते, दाराला बाहेरून कुलूप होते. जयने आरडाओरड करत कुलूप आदळून बघितले, ओढून बघितले, पण अपयश. अचानक जयला चंद्राच्या दुधाळ उजेडात निलगिरीच्या झाडाच्या गराड्यात ती विहीर दिसली. त्या विहिरीजवळ एक धूसर काळी आकृती होती. कदाचित ती आकृती विहिरीच्या कठड्यावर पाठमोरी बसली होती. "ओ ओ, कोण आहे तिथे? मदत करा प्लीज. ओ वाचवा मला." जयने गडबडीने विजेरीचा झोत खिडकीच्या गजातून त्या विहिरीच्या दिशेने फिरवला आणि जसा विहिरीवर प्रकाशझोत पडला त्या क्षणी प्रकाशझोत पडताच विहिरीच्या कठड्यावर बसलेली ती काळी छायाकृती गायब झाली. जयच्या तोंडचं पाणी पळालं. पायाखालची जमीन सरकली. त्याने विजेरीचा झोत बाजूला काढला आणि आता मात्र काळजात धस झालं. विहिरीच्या कठड्यावर बसलेलं ते काळं आता अर्धे अंतर पार करून परस बागेमध्ये उभं राहिलं होतं. जयने पटकन त्याच्यावर विजेरीचा झोत टाकला आणि पुन्हा ते गायब झालं. प्रकाशात फक्त गवत आणि झुडप दिसत होतं. ज्या ठिकाणी विजेरी आहे त्या ठिकाणाहून विजेरी बाजूला करण्याची जयची हिंमत होईना. जर आपण विजेरी बाजूला केली तर ते धूळ नक्कीच आणखी पुढं येण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. जय थरथरत्या हाताने विजेरी धरून तिथेच दारामध्ये उभा राहिला. युद्धात दोहो बाजूंचे सैनिक एकमेकांशी लढताना गोळीबारात धारातीर्थी पडतात. क्वचितच दोन्ही बाजूने 100 एखादा नशीबवान बचावलेला असतो, जो अखेरच्या क्षणी आडोसा धरून लपून राहतो. एखाद्या रणगाड्याच्या ध्वस्त झालेल्या सांगाड्या आड आणि एखाद्या दगडाच्या आड. दोघेही कानोसा घेण्याकरता बाहेर डोकावून बघतात आणि त्वरित दोघांपैकी एकाची दुसऱ्यावर नजर पडते आणि तोच पैकी एक सैनिक आपली रायफल घेऊन त्याला उडवण्याकरता सज्ज होतो. ज्यावेळी शत्रूची दुसरी हालचाल दिसेल, ज्यावेळी तो आडोशामधून बाहेर पडेल, त्याचवेळी निशाणा साधून त्याला उडवणार असतो आणि त्याच प्रतीक्षेत आपली रायफलची नळी रोखून तेथे तयार राहतो. भले भीतीने त्याची पेशी ग्रस्त का झालेली असेना, एक तर तो राहील नाहीतर हा. वाड्याच्या मागच्या दारावर जयने आपली पोझिशन भक्कम ठेवली होती. उजव्या हाताला मुंग्या जाणवत होत्या. हात अगदी सुन्न पडला होता. मनगटात कळ जाणवत होती, पण जय जागेवरचा हलला नव्हता. 30-40 फुटावर विजेरीचा झोत पडला होता. प्रकाशाच्या तांबूस वर्तुळामध्ये वाळलेलं गवत आणि काही झाडी दिसत होती. जर विजेरी चुकून माकून बाजूला झालीच तर तिथं
उभं ध्यान थेट दारात अवतरण्याची शक्यता होती. जय हा धोका पत्करणार नव्हता. तळहाताला घाम फुटला होता. विजयरीचा दांडा तळहातामधून वारंवार निसटू पाहत होता. जयचा चेहरा घामाने चिंब भिजला होता. त्यात बाहेर हवा बंद होती. रातकिड्याची किरकिर शांतता भंग करत होती. वाळलेल्या गवतामध्ये काहीतरी सरपटलं. किंचित हालचाल होऊन कसलाही आवाज आला तरी देखील जय सावध व्हायचा. घडलेल्या घटनाचे आकलन करण्याची ही वेळ नव्हती. परंतु याला सुरुवात कशी झाली हे संक्षिप्त रूपात मनामध्ये क्रमवार रुजवणे गरजेचे होते. जयने काम स्वीकारलं तेथेच त्याने या सर्वात स्वखुशीने स्वतःला सामील करून घेतलं होतं. या विधीमध्ये ही देखील एक प्रक्रिया असायला हवी होती. ज्याचे कोणाचे चयन झाले आहे त्याने स्वखुशीने पुढाकार घ्यावा. जयने तेच केले. या कामाची त्याला गरज होती. त्याने स्वतः पहिले पाऊल टाकले होते. नंतर ग्रंथ हाती आला. पहिल्याच ग्रंथामध्ये मंत्रावर्तन झाले, उच्चारण झाले आणि मंत्र तर शुद्ध शब्दामध्ये केलेले एक आवाहनच ते नाही, आमंत्रणच ते. म्हणजे पहिल्या रात्री जे घडलं ते क्रमांक 3च्या ग्रंथामधील मंत्रांचा परिणाम होता. म्हणजे आज जे घडणार ते क्रमांक 2च्या ग्रंथामधील मंत्रांचे प्रात्यक्षिक असणार होतं. काय होतं आज ग्रंथांमध्ये? काय मंत्र होता तो? काय? दाराच्या अलीकडे खाली बसून होता. विजयरी अजूनही त्याच कोणामध्ये स्थिर होती. ऐनवेळी का आठवत नाही आहे? जय स्वतःशीच बडबडला. मूठ कपाळावर आपटली आणि अचानक त्याला आठवले. यावे, शोषण करावे, शासन करावे, यावे, रक्त, रक्त, रक्त. मंत्र पूर्ण होण्यापूर्वीच जयला वास्तविकतेचे भान झाले. जयला कोणालाही बोलावणे पाठवण्यात आला आहे. तो आज रक्तप्राशन करणार. कोणाचं? जयने स्वतःच प्रश्न केला आणि उत्तर देखील स्वतःलाच मिळालं. या वास्तूमध्ये असेच कित्येकांना आणण्यात आले असेल. आधी त्यांची माहिती गोळा केली असेल. एकटे दुकट्याला बघून इथे भरघोस पैशाची लालच देऊन बोलावणे पाठवले असेल. किमतीला भुलून बिचारे हकनाक यांच्या जाळ्यात अडकले असतील. मग त्या पश्चात त्यांनी देखील मंत्रावर्तन केले असेल का? त्यांना जाणीव झाली नसेल का की काम होताच जाऊन आराम फरमावला असेल? गाफील ते. रात्र होता किंवा पहाटे हीच दुष्ट शक्ती आली असेल आणि त्याचे काय हाल केले असतील ते पीडितच जाणो. काय करत असेल ही शक्ती त्या लोकांसोबत? उत्तर स्पष्ट होते. रक्तप्राशन. अशा गोष्टी त्याने आधी वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या. रक्त पिणारे पिशाच्च. त्यांना एक नाव देखील होती, रक्तपिपासू. अचानक विजेरी लुकलुकली. चालू बंद झाली. जय दचकला. त्याने गजातून बाहेर डोकावून बघितलं आणि विजेरी पूर्णतः बंद झालेली दिसली. अंगातून गार वारं गेलं. नजर चुंबकागत वळली तेव्हा दाराच्या पायरीच्या खाली ते येऊन उभं राहिलं होतं. जय झपाट्याने मागे सरकला. भीतीने काळजात धस झालं होतं. रक्तदाब कमी पडत होता. दारापासून 3 फूट अंतरावर जय पाठीवर पडला होता. हाताच्या आधारे त्याने स्वतःला कमरे इतकं वर आणलं आणि समोर ते कवाड दिसलं. अर्ध्या कवाडाच्या गजामधून पलीकडे नभाळ दिसत होतं. हलकं निळसर, काळसर आणि एका झाडाचा शेंडा. त्यातच पावलांचा आवाज आला. जयला फार काही दिसेनासं झालं. डोळ्यांवर अंधारी येत होती. 1 मिनिटभर तिथेच गेला. पाहिलं की दाराच्या खालच्या फट्टीजवळ त्याची सावली आता हलत आहे. कसे बळ एकटवून विजेरी तिथेच टाकून जय उठला. भिंतींना धडकला आणि परत तोल सावरत भिंतीचा आधार घेऊन धावत सुटला. मागे वळून बघायची त्याची हिंमत होत नव्हती. पुढल्या दारावर 1-2 थाप मारून झाली. तिथे तो अडखळला. डावीकडे टीव्हीचा हॉल होता. कुठं जावं समजेना. मागे जिना दिसला. जिन्याने तसाच जय वरती धावला. धावत तो आपल्या खोलीच्या दिशेने आला. पण दरवाजा बंद होता. अनेक धडका दिल्या, आदळले, ढकलले, पण दरवाजा काही केल्या उघडेना झाला. तेव्हा पुस्तकाच्या खोलीचं कवाड उघडं दिसलं. लपण्यासाठी तात्पुरती जागा हवीच होती. आजची रात्र कशीबशी काढणं गरजेचं होतं. जयने एक कपाट निवडले. कपाटाच्या खाली एक मोठा रकाना होता. तिथे जागा रिकामी होती. जय त्या कोपऱ्यातील कपाटाच्या आत शिरला आणि लपून बसला. आजतागायत त्याने जिवंत भिंतींचा अनुभव कधीही घेतलेला नव्हता. मृत्यूचे भय काय असतं त्याची व्याख्या त्याला आज उमगली होती. क्षणात चटकन येणारं मरण यापेक्षा कैक सोपं आणि वेदनाविरहित असतं. पण जर हेच मरण इतकं भयानक येणार असेल आणि तेही तीव्र यातनेसहित तर मात्र यावर काहीही कस बांधायला नको.
घामाघूम चेहरा जयने आपल्या तळहाताने आपल्या टी शर्टने पुसून काढला आणि फटीतून एक नजर टाकली. पूर्ण खोली निर्जीव फर्निचरने व्यापलेली होती. यामध्ये सूक्ष्म अशी हालचाल झाली तरीही जय फट बंद करणार होता. पण तेव्हाच भिंतीवर नजर गेली आणि पोटात गोळा आला. पेंटिंगमधील तो इसम आता पेंटिंगमध्ये नव्हता. तो यावेळी कुठं असावा? त्या विहिरीवर काय असावं? विहिरीवर बसलेलं ते आणि हे दोन्ही एकच असतील का? या कसल्या अमानवी चेतना जाग्या झाल्या आहेत? हे कसले शिकारी आहेत जे आपल्या जीवावर उठले आहेत? कोणीतरी येतंय. जिन्यानं पायरी चढण्याचा आवाज येतोय. ठप चर्र, ठप चर्र. प्रत्येक पावलागणिक जिन्याच्या लाकडाची फळी चरकते आहे. अगदी मोजून एक एक पाऊल टाकले जात आहे. जयच्या काळजाची धडधड वाढत होती. घशाला कोरड पेटली होती. चेहरा रडवेला झाला होता. घशातून निघणारा हुंदका तो कसाबसा आवळून धरत होता. अचानक खोलीचं अर्ध कवाड आतमध्ये उघडलं. जय पाहू शकत होता. हा त्याच्या शक्तीचा एक नमुना होता. दार आपोआप आत ढकललं गेलं आणि एक छायाकृती आत शिरली. ती काळी आकृती पाहताच जयला त्याची ओळख पटली. ती व्यक्ती याच पेंटिंगमधील होती. तो इसम समोर बघत आत शिरला. खोलीच्या अगदी मधात येऊन थांबला आणि पाठीमागे दाराकडे वळला. त्याचा डावा हात आपोआप वर आला आणि डाव्या हाताने एक बोट समोर आलं. आधी ते बोट दाराकडे गेलं आणि तसेच वळण घेत पुन्हा कपाटाच्या दिशेने आलं. दारात काहीतरी आलं पण ते उभं नव्हतं. रांगत होतं. एक विचित्र असा हुंकार काढण्याचा, फुत्कार टाकण्याचा आवाज येत होता. त्यात एक भयंकर दुर्गंधी पसरली होती. दाराच्या उंबऱ्यातून एक काळी आकृती आपल्या दोन पंजाच्या आधारे फरफटत फरफटत आत शिरली. चेहरा लांबड होता. डोक्यावर टक्कल होतं पण त्यावर पांढरे विरळ केस चिकटले होते. त्याचं पूर्ण शरीर काळं कुट्ट अगदी डांबर ओतल्यागत गडद आणि चिकट होतं. आपण हे काय पाहतोय याचा अनुमान जयला नव्हता. ते आपलं काटक शरीर घेऊन आत शिरलं. त्याला फक्त एक हात अखंड होता. दुसरा हात कोपरापर्यंत पूर्ण होता. कमरेखाली एक पाय नव्हता तर एक पाय सुद्धा गुडघ्या इतका वाढला होता. कमरेच्या एका बाजूला भगदाड होतं. ते शरीर अपूर्ण होतं. अंधारात तो उपद्रवी ध्यानाचा चेहरा दिसणे असंभव होते. जर काही असेल तरच दिसेल आणि दिसेल तर मात्र काळजाचा ठोका चुकेल. याचा अर्थ हा पेंटिंगमधील इसम विहिरीवरून याच भयान प्रकारास घेऊन यायला गेला होता. जसे की पाळलेलं जनावरच जणू ते. ते आत आलं. मान वर करून वास हुंगू लागलं. अतिशय विचित्र असं ते दिसत होतं. मुस मुस करून तो वास हुंगू लागला होता. झपकन त्याची मान कपाटाकडे वळली आणि त्याने आपल्या घशातून एक भयंकर चित्कार काढला. एकाच हाताने जमिनीवर फरफटत फरफटत ते थेट कपाटाकडे यायला निघालं. प्रत्येक कपाट समोर येत ते श्वासागणिक वास हुंगत होतं. तोंडातून लालभडक आखूड जीभ काढून लपलप हलवत होतं. दातावर दात आपटत होते. टक 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 असा विचित्र आवाज येत होता त्याचा. एक एक कपाट नाक लावून वास घेत ते शेवटी त्या कपाटासमोर आलं जिथे जय लपून बसला होता. आता जयच्या अंगाचा थरथराट झाला. शेवटचा क्षण जवळ आला होता. आता जे काही घडायचे ते घडेल. संघर्ष करण्यासाठी बळ नव्हतं. कोणीही मदतीला येणार नव्हतं. प्राण सोडून देणे अशक्य होते. कपाटाचे दार उघडले. जयने डोळे मिटून घेतले. अंग चोरून घेतले. कपाटाच्या कडेपासून पाय दूर करून घेतले. बाहेरून अतिशय हाडे गोठविणारा गारठा आत शिरत होता. उजवा हात कोणीतरी गच्च आवळून धरला. त्या शक्तीपुढे जयचे बळ कमकुवत होते. तो विरोध करू शकणार नव्हता. बर्फाच्या थंडगार पाण्यामध्ये जणू त्याने आपला हात बुडवला होता असे भासत होते. अचानकच कपाटाच्या बाहेरून त्या उपद्रवी जीवाचा वेदनेने किंचाळण्याचा आवाज आला. ते खोकलू लागलं. तडफडू लागलं. जयने डोळ्यांवरील हात बाजूला काढत बाहेर पाहिलं तर अंधारात एक उंचपुरा व्यक्ती उभा होता. ज्याच्या हातामध्ये एक तेजस्वी साखळदंड होतं. साखळीचे एक टोक त्याच्या मजबूत हातामध्ये होतं तर दुसरं टोक त्याच उपद्रव्याच्या गळ्यात गुंडाळलं होतं.
अचानक दुसऱ्या कोपऱ्यात उभा तोच आसामी संतापला, भडकला. त्याची मुद्रा उग्र झाली. तो गरजला आणि एक लालभडक प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. मळकट केस, मुडद्यागत सडलेली त्वचा, दुधाळ डोळे, फाटलेला जबडा. अंगात मात्र कपडे तेच पेंटिंगमधील. हाताचे एक बोट त्याने वरती केले आणि आपल्या हस्तकला तो काही आदेश देणार होताच की इकडे कोणीतरी पेंटिंगच्या फ्रेमला लायटरने आग लावली. धडाधड पेंटिंग जळून उठली आणि तशीच भडक अग्नी जंगमच्या शरीराला बिलगला. तळापासून ते शिरापर्यंत अग्नीच्या ज्वाला भडकल्या. संपूर्ण खोलीवर भडक तांबडा उजेड पडला. या दोन्ही शक्ती वेदनेने किंचाळल्या. अमानवीय, पाशवी चित्कार करू लागल्या. आधी जंगम आणि मागोमाग साखळीने जखडलेलं ते धूळ जागेवर राख राख झालं. जय मात्र त्या देवदूतागत धावत आलेल्या दोघांच्या सावलीकडे थक्क होऊन पाहत राहिला. फ्रेमजवळील व्यक्तीच्या हातामध्ये एक काठी होती. तो चालत चालत जयच्या दिशेने येऊ लागला. तो व्यक्ती नक्कीच दृष्टीहीन असायला हवा होता. जयला तरी तसेच वाटत होते. तो आपल्या धिप्पाड आणि उंच साथीदाराजवळ आला आणि त्याला म्हणाला, सुदर्शन दिवे लाव. सुदर्शन दिवे लाव. तो त्याच्या साथीदाराला म्हणाला. इकडे राख झालेल्या फ्रेमच्या खाली कळफलक होता. भिंतीवर आता फक्त एक काळा चौकोन उमटला होता. त्याच्यामधील भिंत अगदी नवी कोरी दिसत होती. दिवे पेटले आणि हे दोन देवदूत जयला आपल्यासमोर दिसले. त्यापैकी एक धिप्पाड होता आणि दुसरा सडपातळ पण सारख्याच उंचीचा होता. दोघेही जयला दिसले. तुमचे खूप खूप आभार, माझे प्राण वाचवण्यासाठी. जय त्या दोघांनाही आभार मानत म्हणाला. जय, होय ना? ते म्हणाले. हो, पण तुम्ही कोण? जयने त्यांना प्रश्न केला. माझं नाव कृष्णा आणि हा माझा साथीदार सुदर्शन. त्या दोघांनी त्यांची ओळख करून दिली. ते नाव ऐकताच जयचा चेहरा उजळला. अगदी देवच बनून आलात तुम्ही. पण तुम्ही कोण आणि कसे आलात इथे? काय आहे हे नक्की? जयने पुन्हा त्यांना विचारले. सांगतो, ये, बस इथे, ते म्हणाले आणि जयला सांगू लागले. कृष्णाने जयला खुर्चीत बसवलं आणि सांगायला सुरुवात केली. वर्तमानपत्र फक्त तुझ्याकडे येत नाहीत जय, आमच्याकडेही येतात. ती जाहिरात स्पर्श करून मला असो ती गोष्ट मी स्पष्ट करणार नाही. तुला मी समजणार नाही. तर तुझ्या आधी ही 2-3 जणं या जागेत येऊन अडकले आहेत आणि आपल्या घरी परत गेले नाहीत. आम्ही इथं या जागेत एक जिज्ञासा म्हणून भेट द्यायला आलो आणि इथं हे सगळं उघड झालं. तर आता तू सांग, तू इथं कोणत्या कामाकरता आला होतास? त्यांनी मला विचारले, म्हणजेच जयला विचारले. जयने आपले खिसे चाचपडले आणि ती चिठ्ठी काढून कृष्णाकडे सोपवली. कृष्णाने ती चिठ्ठी हातामध्ये घेत त्यावर हात फिरवला आणि आपला डावा हात मागे टेबलच्या दिशेने वाढवला. टेबलावरील कागद जणू हवेच्या झोताने भरभर उडून गेले आणि त्याखालील 2 ग्रंथ आपोआप कृष्णाच्या दिशेने खेचले गेले. एक लाल आणि एक काळा असे ते 2 ग्रंथ कृष्णाच्या दिशेने खेचले गेले. सुदर्शन, या ग्रंथाप्रमाणे तिसरा देखील आतमध्ये असेल, तो सुद्धा बाहेर काढ, त्याने त्याच्या साथीदाराला सांगितले. सुदर्शन कपाटाच्या दिशेने वळला. त्याने हातामधील साखळी टेबलावर मांडली आणि कपाट उघडून त्याने ग्रंथ शोधला. पहिल्याच शोधात एक पांढरा ग्रंथ सापडला, ज्याच्या पाठीवर काळ्या अक्षरामध्ये क्रमांक 1 असे लिहिलेले होते. सुदर्शने आणून तो ग्रंथ कृष्णाकडे सोपवला. कृष्णाने तो हातामध्ये घेत उघडला आणि स्वतःशीच त्याने एक हुंकार भरला. असे करत त्याने एक हुंकार भरला. हे घे आणि यांच्यातील ओळीचे भाषांतर कर, असे तो जयला म्हणाला. पण जय थोडासा अडखळत म्हणाला. घाबरू नकोस, आता त्याचे काहीही होणार नाहीये, कृष्णा जयला म्हणाला. जयने त्यातील ओळीचे घाबरत
आणि बिचकतच भाषांतर केले. यावे यावे यावे, मृत्यूशय्या तय्यार आहे, प्राण हरण्यास यावे यावे यावे, असे भयंकर ते भाषांतर होते. तोच पिशाच्याच्या राखेमध्ये हालचाल झाली. ढीग बाजूला ढळला आणि एक सूक्ष्म असा अंश अतिशय तीव्र वेगाने जयच्या दिशेने सरसावला. परंतु त्याच्या प्रवास मार्गावर अचानक कृष्णाची काठी आडवी आली आणि त्या सूक्ष्म अंशाचा जागेवरच स्फोट झाला आणि त्याच्या ठिणग्या उडाल्या. जय मात्र पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने कृष्णाकडे पाहत होता. तुम्ही तर म्हणालात काहीही होणार नाही म्हणून. तुला काही झालं का? त्यांनी विचारलं. नाही झालं तर नाही, जय त्यांना म्हणाला. मग तेच तर म्हणालो मी, आता काहीही होणार नाही म्हणून, कृष्णा जयला म्हणाला. मग बरोबर आहे ना, काही झालं तर नाही. पण हा प्रकार काय होता? तो पेंटिंगमधील माणूस कोण होता? जयने विचारले. सुदर्शन, हे ग्रंथ जमवून घे बरं, कृष्णाने त्याच्या साथीदाराला म्हणजे सुदर्शनाला सांगितले. सांगा ना, हे सर्व काय प्रकार आहे? जयने पुन्हा विचारले. समाजाशी स्वतःला तोडून विलग ठेवणारे काही नराधम कुकर्मी असतात, जे दैवाचे, प्रकाशाचे अस्तित्व नाकारून अंधाराचा स्वीकार करतात. स्वतःला एका दुष्ट शक्तीचे धनी बनवून स्वतःला सर्वोच्च स्थानी समजण्याची भूल करतात. पण ज्या शक्ती त्यांनी मिळवल्या आहेत त्या शक्तीकरता एक मूल्य आखलेले आहे. त्या शक्तीच्या बदल्यात त्यांना काही ना काही पुरवावणे बंधनकारक ठरते. मग त्या काहीलाच बळी अशी संज्ञा आहे. जंगम नावाचा हा व्यक्ती देखील त्याच मार्गावर होता. त्याने या मंत्रांची, ग्रंथांची मदत घेऊन एक दुष्ट शक्ती आपली गुलाम बनवली होती. पण काही कारणावश हा जंगम त्याला जे हवे ते पुरवण्यात असफल ठरला आणि त्याला अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले. परंतु मृत्यूपश्चात देखील तो त्याच्याशी बांधील होता आणि मृत्यूनंतर जंगमची आत्मा त्याच्या हस्तकाची गुलाम होती. फासे उलटे पडले होते. असतात काही शक्तीचे भुकेले जे चुकीचा मार्ग निवडतात आणि त्यांच्यामुळे निष्पाप जीवांना भोगावे लागते. कृष्णाने जयला माहिती पुरवली. आपले ऋण मी कसे फेडू? जय म्हणाला. त्याची काही एक आवश्यकता नाही, हे आमचे कर्तव्य आहे जय. आणि तो लखोबा, त्याचाही बंदोबस्त केला आहे, कृष्णा म्हणाला. अंधारात धापा टाकत लखोबा भराभर चालत जात होता. वाड्यापासून शक्य तितका दूर तो अंधारातून आपली वाट हेरत होता. चेहऱ्यावरील घाम पुसत होता की अचानक पुढे काळोखात एक काळसर धिप्पाड आकृती उभी राहिली. त्याचे दोन्ही डोळे लालभडक विस्तवागत चमकले. लखोबा बिथरला, गडबडून मागे सरकला आणि अंधारातल्या त्या आकृतीने लखोबावर आपला जबडा उघडून झडप घातली. कृष्णाने सुदर्शनकडे एक कटाक्ष टाकला. सुदर्शनने आपल्या ओठाच्या आत सुळावर जीभ फिरवली. जय आवंडा गिळत सुदर्शनकडे पाहत राहिला. चल चल जय, निघायची वेळ झाली आहे. आणि हे ग्रंथ? जयने विचारले. कोणते ग्रंथ? कृष्णाने विचारले. त्या ग्रंथांचं काय करायचं असा जयला प्रश्न पडला होता आणि टेबलावरील त्या तिन्ही ग्रंथांचा अचानकच भडका उडून त्यांची जागेवरच राख झाली. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.